पायी बरे तुका म्हणे युक्तीची ती खोली मनोनी ठेवी पायी डोळी मज पावरा ही काय थोरपण पायीची मान पायी बरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परम सुगम केवल ज्ञान मूर्ति भगवातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदिशा साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या उमरकुण्डलिकाय दातुमिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं देव तुम्हारे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव ढवळी या गावामध्ये माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा एक यज्ञ नाम यज्ञ या
यज्ञामध्ये आज खरं तर मी माझं भाग्य समजेल. बाजूच्या गावात आता 2 वेळा येऊन गेलो ते वंजारवाडीत माझे मित्र आहेत तिकडं. त्यांच्यामुळे खरं तर रामभाऊ खत पोलीस मध्ये त्यांचे मित्र आहेत त्यामुळे तिकडे येण्याचा योग आहे सरपंचामुळे. खरं तर इथे येण्याचा योग वर्ष श्राद्धला तिथं आल्यामुळं आमचे नाव करी परमार्थ प्रेमी आमचे पाटील साहेब गायनाचार्य अंकुश पाटील त्यांच्यामुळे या गावामध्ये येण्याचा योगायोग. खरं तर महाराज मंडळी इथे कीर्तनात उपस्थित आहे, सर्वजण कलाकार मंडळी उपस्थित आहे. खरं तर मला वाटतंय मी दरवर्षी आनंदित असतो महाराज. आज समाधी सोहळ्याला मी 5-7 वर्षातून आज पहिले कीर्तन घेतलं असेल. मी दरवर्षी आनंदित असतो, पण मला वाटतंय ज्ञानोबाने माझ्या माऊलीने मला योग्य ठिकाणी पाठवलं आहे. आज वाटतंय मी इथं आनंदित आलोय का कोणाच ठाव, पण एवढं सुंदर वातावरण माझ्या भाग्यात असेल, माझ्या वाट्याला येईल असं मला वाटलं नव्हतं महाराज. खरं तर तुमची कृपा आहे सर्वांची. गायन गोड आहे, गायनाचार्य गोड, वादक गोड, श्रोते मंडळी एकदम फ्रेश आहे. सगळे टोटलीत आहेत एकदम फ्रेश. विणेकरी छान, तरुण मंडळी, या गावातील सर्व कलाकार मंडळी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरं तर असे सगळे गावात कलाकार नसतात. एकाला येतं तर एकाला येत नाही. म्हणजे प्रत्येक गावाच्या अनेक विचित्रता राहायच्या. म्हणजे माझं मी त्यात धरलं तरी हरकत नाही, पण ऐका सगळ्याला सगळीच माणसं परमार्थ करत नाहीत. पण या गावात परमार्थ आज परमार्थाच्या मार्गाने का चालले. तुमच्यात एक महात्मा होऊन गेले, गुरुजी म्हटलं जातं, त्यांनी रोपट लावलं. येऊलेचे रूप लावी हे द्वारे. माझ्या ज्ञानोबरायांनी रोपट लावलं वारकरी संप्रदायामध्ये. त्याचा आज ऐका एवढं उंच वटवृक्ष झाला. येऊलेचे रूप लाविले द्वारे. त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विचिताची भाव. हे प्रमाण इथेही फिट होते. जसं ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायामध्ये एक बीजाचं रोपट लावलं, नामरूपी बीजाचं, आणि ते पसरत गेलं. म्हणून आज 10 लाख लोक, 20 लाख लोक माऊलीच्या दरबारात आहेत. तसं गुरुजींनी रोपट लावून गेले, पण त्यांच्या परिवारानं एक छोटस मंदिर बांधून या कार्यक्रमाचं नियोजन अति सुंदर केलंय. त्यामुळे त्यांच्या परिवाराला आधी मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार. अगदी करेल पटेल समजेल उमजेल अशा पद्धतीत हे कीर्तन मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर कलाकार मंडळी छान आहे. अगदी सोप्या पद्धतीत आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. मी पहिल्यांदा अभंग थोडस गडबडबाजी का झाली, मी विचारात पडलो. मी 4 अभंग ठरवलं होतो महाराज. त्यांनी पहिल्यांदा घेतला काय सांगू आता. मी घरून येताना ठरवलं होतं ह्या तरी आता तुम्ही संत माये बाबा ठरवलं होतं. पण तरी सुद्धा व्यासपीठावरती आल्यानंतर का नाही आपण भजन मध्ये मी 15 वर्षापूर्वी हे चाल गायचं सारखी म्हटलं आपण आज ह्या अभंगावर बोलायचं. वक्ता पाठ करून बोलतो ना तो 100% फसतो. लक्षात ठेवा, कीर्तन म्हणजे चिंतन करायचंय आणि माऊलीची कृपा करतील आपल्यावर. जे बुद्धी देतील त्याप्रमाणे समाजासमोर मान्य करणं, समाजाला ज्ञान देणं म्हणजे कीर्तन. आज आपण अभंग घेतलेला आहे. विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रयत्नाची मळा, चैतन्याची चित्ता असणारे संत तुकाराम महाराज. ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान ते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मूर्ती खाट फुटका माट गळक तडजली घातली वैकुंठाची वाट ते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, हेतून पुढे कीर्तन सुरू. असे असणारे पंचम वेद निर्माते, वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांचं, माऊली ज्ञानोबरायांचं एक आंतरिक वर्णन करता विडलं. या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय माऊलीचं श्रेष्ठत्व पटवून देतात किंवा माऊलीचं एक प्रकारे वर्णन करतात. ऐका, जगामध्ये कुणी कुणाचा
वर्णन करत असतं, पण त्या वर्णनाला माई वर्णन असं म्हटलं जातं. ऐका, वर्णन करत असताना, एखाद्याचं कौतुक करत असताना, एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना विषयाचं ज्ञान असावं लागतं. जर विषयाचं ज्ञान नसेल तर वर्णन करता येत. ऐका, तो आपला अधिकार असावा लागतो. माझ्या जगद्गुरु तुकोबाचा अधिकार आहे. कुठेतरी माऊलींची कृपा आहे त्यांच्यावरती. ज्यांच्यावरती ईश्वराची साधू संतांची कृपा असते त्यांना वर्णन करता येतं. विद्वानच विजानांती विद्यावने परिक्रमा नाही विद्या विजानांत गुरु विप्रतिवेदनः. विद्वानाचं वर्णन विद्वानानं करावं, पैलवानाचं वर्णन पैलवानानं करावं. ऐका, तसं संतांचं वर्णन हे संतांनीच करावे. ऐका, जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं माऊलींचं आज वर्णन करतात. खरं तर या विश्वाच्या पाठीवरती महाराज अनेकांचे उपकार, ज्याने ज्याने आपल्यावरती उपकार केले ना त्याचं वर्णन करता येत. परोपकाराय वहन्ति गय्या परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय धिवं शरीरम असं म्हटलं जातं. या जगाच्या पाठीवरती अनेकाचे उपकार आहेत. मग तो देशाचा जवान असू द्या त्याचे उपकार आहेत. आज इथे कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहोत त्याचं कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही उपकार आहेत. त्यांचेही वर्णन करता येते, जवानाचेही वर्णन करता येते. ऐका, परोपकाराय वहन्ति गय्या गायीचे उपकार आहेत. काय गाय करते? गाय आहेत ना तुमच्यात? गाय काय करते? जिवंतपणे शेण देते, जिवंतपणे दूध देते आणि मेल्यानंतर कातळ सुद्धा देते. ऐका, परोपकाराय वहन्ति गय्या परोपकाराय वहन्ति नद्या. ऐका, नदी काय करते? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत जगावरती उपकार करत जाते. काय करते? नदी. तुमच्याकडे नदी आहे ना? आहे ना नदी? आमच्याकडेच का होते? आमच्याकडे नाही करतो महाराज. आमचा फक्त दुष्काळी पट्टा आहे, बाकी काय नाही. आमच्याकडे पाण्याची बोंबाबोंब. विट्यापासून पुढे गेला की अडचण. परोपकाराय वहन्ति नद्या. नदी काय करते? प्रत्येकावर उपकार, गावगावी शेतकऱ्यावरती प्रत्येकावर उपकार करत सागराला मिळते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. ऐका, जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत ते पूर्णत्वाला पोचत नाही. तसं गंगेचे उपकार आहेत. का उपकार आहेत? आळंदीला जाता, इंद्रायणीमध्ये त्या गंगेमध्ये तुम्ही हातपाय धुता, आंघोळ करता. ती गंगा एवढी पवित्र असते की त्याचं नाव जरी, नामस्मरण जरी आपण मुखाने केलं तर आपल्या जीवनातले दोष निघून जातात. वाचे म्हणता गंगा गंगा काय करते? पाप संपवते. म्हणजे या विश्वामध्ये अनेकांनी उपकार केले, अनेक जणांचे उपकार आहेत, त्याचं वर्णन करता येत. ऐका, पण खरं या जगात ज्याने आपल्यावरती खरे उपकार केले त्यांचं नाव आहे महाराज संत माऊली ज्ञानोबा. त्यांचं वर्णन मुखाने करता येणार नाही. तुकोबरायांना प्रश्न पडला होता. एका साधकाने विचारलं होतं, काहीतरी सांगा. तुम्ही पहिल्यांदा आपण घेतला, काय सांगू? संतांचे उपकार. संतांचे उपकार सांगता येत नाही, तर अनेक उपकार आहेत या जगामध्ये. उपकार करणारा श्रेष्ठ आहे. आज्ञोप्यो ग्रंथीनाहं श्रेष्ठा ग्रंथीभ्यो धारेण वरः धारिभ्यं कर्मिणोज्ञेयो कर्मिभ्योच उपकारिणा. नीतिकारांचा श्लोक आहे. आज्ञानापेक्षा ग्रंथ वाचणारा श्रेष्ठ आहे. ग्रंथ वाचणाऱ्यापेक्षा मर्म जाणणारा श्रेष्ठ आहे. मर्म जाणणाऱ्यापेक्षा कर्म करणारा श्रेष्ठ आहे. आणि कर्म करणाऱ्या पेक्षा या जगामध्ये उपकार करणारा श्रेष्ठ आहे. जगामध्ये उपकार करणारे श्रेष्ठ आहे. ऐका, आणि संत महात्मे या जगात आले त्याचं कारण आहे तुमच्या आमच्यावर उपकार केला. तुमचं आमचं कल्याण अवतार तुम्हा उद्धरया जन. जे संत महात्मे अवतारावरती आले तुमचा आमचा उद्धार करायला.
समाजाला ते कळलं नाही, समाजाला ते समजलं नाही. समाजानं फक्त निंदा केली, समाजानं फक्त त्रास दिला. एवढा त्रास साधू संतांनी सहन केला, एवढा त्रास सहन केला. ऐका, माऊली ज्ञानोबराय जर आळंदीत घडले आणि एखाद्याला जर स्पर्श झाला तर महाराज बाटलो रे बाबा, बाटलो रे म्हणायचे महाराज. पंथ बाटलो पंथ, पापातून जन्माला आलेली संतती गावातच फिरते महाराज, गावात फिरायला सुद्धा बंदी होती महाराज. ऐका, एवढा ज्ञानोबरायला जेवढा त्रास दिला या जगानं, तेवढा त्रास तुम्हाला मला नाही महाराज. माऊली सारखा त्रास या जगात कुणालाच नाही. लहान लेकर आहेत, ऐका, ज्याचा या विश्वात नाव आहे, ज्याचं या जगात नाव आहे, ज्याची कीर्ती या विश्वात आहे, त्यांना जो त्रास झाला तो तुम्हाला मला नाही. किती कीर्ती आहे, किती नाव आहे माऊली ज्ञानोबरायच्या जगात. उभारी लागो जती विश्वात माऊली कीर्ती आहे, मायबाप कीर्ती आहे, त्यांना या जगाला त्रास द्यावा. ऐका, आज जग त्यांच्या जवळ आहे, आज त्यांचा आदर राखते, आज त्यांचं दर्शन घेते. आज ज्ञानोबराय ज्यावेळी मधुकरी मागत होती, भिक्षा मागायला गेली, त्यावेळी भिक्षा कोणी दिली नाही. मी आळंदीत स्वतः मधुकरी मागितली त्या बोसरीला जाऊन, तर माणसं आमच्या पाया पडून देतात आणि माझ्या ज्ञानोबरायला खाऊ दिली नाही. किती त्रास. ज्या मुलांची, ज्या लेकरांचे आईबाप जातात ना, त्या मुलांना जाऊन विचारा त्रास काय. आई बाबांना देहांत प्रायचित शिक्षा भोगावी लागली, मुलाबाळांना सोडून जावं लागलं, इंद्रायणीमध्ये देहात त्याग करावा लागला, मुलाबाळांचा पाठीमाग वनवास झाला. लहान लेकरं आहेत, 6 वर्षाची मुक्ता आहे, 6 दिवस उपास आहे. सगळी जिम्मेदारी महाराज, कुटुंबाची जिम्मेदारी, या भावंडाची जिम्मेदारी निवृत्ती दादा पडली, ज्ञानेश्वर महाराजांवरती पडली. लहान बहीण आहे म्हणून माऊलीने ठरवलं माझी बहीण उपास आहे. ऐका, उपास आहे, आपल्याला काहीतरी मागून आणावं लागणार. गावात जावं तर गावात येऊ देत नाहीत,
विशोबा चाटी सारखी विचित्र स्वभावाची माणसं आनंदित आहेत. गावात परवानगी नाही, बहीण तर उपास आहे. माझे ज्ञानोबा आहे आळंदीमध्ये भिक्षा मागायला गेले. निवृत्ती दादा उपास आहेत म्हणून नाही, सोपान काका करता नाही, पण आपली 6 वर्षाची बहीण आहे, 6 दिवस उपास आहे म्हणून ज्ञानोबारायांनी महाराज भिक्षा मागायचं ठरवलं. कुणाच्या तरी दारात जावं, मावशी माझी बहीण उपास आहे, 6 दिवस उपास आहे, थोडस पीठ द्यावं, एका भाकरी द्यावं. कुठल्या तरी एखाद्या माऊलीला दया यावी आणि ज्ञानोबाराच्या झोळीत पीठ टाकावं. पीठ टाकल्यानंतर विसोबा चाटी सारखी माणसं आडवी यावी, विसोबाला आडवं यावं आणि ती झोळी हातातून हिसकून घ्यावी आणि ते पीठ मातीत टाकावं. मातीत टाकून पुन्हा ते पायानं काढवावं, जेणेकरून पुन्हा एखाद्या भाकरीचं तरी पीठ शिल्लक राहू नये या हेतून महाराज ते काढून टाकायचं. महाराज ज्ञानोबारायांना राग आला, एवढा राग आला माझे ज्ञानोबाराय सरळ घरी गेले आणि ताटीचा दरवाजा बंद केला. महाराज 6 वर्षाची मुक्ताई आहे, 6 वर्षाची मुक्ताई. ज्ञानेश्वर महाराजांना हाक मारते, दादा दार उघडा, दादा दार उघडा, दादा संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. दादा या जगामध्ये लौकिकाची निंदा होणारच आहे, दादा जगाकडे लक्ष देऊ नका. दादा योगी पावन योगी पावन योगी पावन मनाचा आहे अपराध जगाचा. दादा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ऐशी समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा कोणी कोणाला शिकवावं? आई बाप गेले दादा, आई बाप गेले आम्हाला सोडून. दादा आता आम्ही कुणाला हाक मारावी, कुणाला आई बाप म्हणावं? दादा तुम्ही जर असं रागवाल तर दादा आम्ही हात कुणाला मारायचे? दादा मला भूक नाही लागली हो दादा, दार उघडा हो दादा. कोणी कोणाला शिकवावे दादा, कोणी कोणाला शिकवायचं? दादा दार उघडा. ऐका, मुक्ताईनं ज्ञानोबारायांना आग्रह करावा आणि त्या आग्रहानुसार माझ्या ज्ञानोबारायांनी दरवाजा उघडावा. महाराज ज्ञानावरती हुकूमत गाजवणारी महाराज छोटीशी मुक्ताई होती. या जगामध्ये ज्ञानावरती जिनं हुकूमत गाजवली ती या विश्वाची आई झाली, ती या विश्वाची जननी झाली. तिचं नाव आहे मुक्ताई. अनेक चरित्र वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी लिहिली आणि नामदेव महाराजांच्या बरोबर 2-4 वर्ष परिक्रमा करण्याकरता सहज आपले परिक्रमा करत या गावातून त्या गावात इकडे तिकडे फिरत 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 डायरेक्ट महाराज एक दिवस ज्ञानोबाराय काशीमध्ये गेले. काशीमध्ये गेल्यावर तिथं सुद्धा विद्वानांची एक सभा होती, विद्वानांची सभा भरलेली होती. ऐका, काशीमध्ये सर्व विद्वानच, त्या विद्वानांची सभेमध्ये एक यज्ञ होता आणि त्या यज्ञामध्ये यजमान पद कोणाला नक्की द्यायचं हा काळात तिथं गोंधळ चालला. कुठं? काशीमध्ये. ज्ञानोबाराय तिथं जात आहे, ज्ञानोबाराय तिथं जात आहे. पण त्या विद्वानांच्या सभेत ठरवलं होतं, जो हत्ती बुद्धिमान प्राणी, हत्ती ज्याच्या गळ्यात हात घालेल, हत्ती ज्याच्या गळ्यात हात टाकेल त्याला यजमान पद द्यायचं. ज्ञानोबाराय तिथं हत्ती त्या लोकात फिरतोय, तिथं सगळे विद्वान आहेत. जो तो जवळ जातोय, हत्तीनं आपल्या गळ्यात हात टाकावा, प्रत्येक जण जवळ जातोय, हत्ती सोडली ना जी जळाच्या बाजूला मागे सारायचा सोडली. हत्ती एवढा बुद्धिमान आहे की जर सरळ चालला मागे किती ट्रॉफिक असू द्या पाठीमाग बोलून पाहणार. कोण? रोगावाद चालणारा प्राणी म्हणजे हत्ती आहे, बुद्धिमान प्राणी. ऐका, हत्तीनं ठरवलं, हत्ती जगा ठरवलं त्याला यजमान पद द्यायचं. सरळ हत्ती गंगेच्या घाटावरती गेला.
घाटावरती ज्ञानोबराय बसले आणि ज्ञानोबरायच्या गाड्यात महाराज हा बाहेर राज्यातून आला हा युवक कोण आहे नक्की आणि एवढा ज्ञानी आहे का ते? प्रत्येक जण विचार करू लागला, कारण काशीतली विद्वान आहे सगळे, प्रत्येक जण विचार करतो एवढा विद्वान आहे बाहेरून आलाय आणि याचा हातीने स्वीकार करावा, याला एक मानपद द्यावं. आपण परीक्षा घेऊया. म्हणून एकाला सांगितले काम करा, तुम्ही जर ज्ञानी असाल तर आमच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोर नंदी आहे, त्या नंदीला प्रसाद ठेवला. कोणाला? नंदीला. किती नंदी आहे? महादेवा शेजारी. तसं काशीमध्ये महादेवाचं मंदिर आहे. नंदीला प्रसाद खाऊ घाला. माऊली ज्ञानोबरायने महादेवाला प्रार्थना केली, देवा कशी का होईना पण माझ्या वडिलांनी तुमची सेवा केली. विठ्ठल पंतांनी माझे वडील विठ्ठल पण त्यांनी तुमची सेवा केली, एवढी माझी राज राखा. प्रसाद हातात घेतला आणि त्या महादेवाला प्रार्थना केली. शंभो शंभो करुणा करा दयाला. फक्त प्रार्थना केली आणि नंदीला सांगितलं हा प्रसाद खा. दगडाच्या नंदीला महाराज प्रसाद खावा. ताकद ज्ञानोबरायचा आहे महाराज. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ज्या माऊलीने ज्या ज्या गोष्टी जीवनात केल्या त्या सगळ्या माहिती आहेत. महाराज रेड्याला वेद बोलायला लावला, ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहेत. ह्याच गोष्टी सगळ्या माऊलीच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला आणि एका धर्मिकाराच्या कानावरती पडला. तो धर्मिकारांनी विचार केला, आपल्या जीवनात अशा गोष्टी घडाव्या, आपल्या जीवनात असे चमत्कार घडावे, म्हणून धर्मिकारी आळंदीत मंदिरात ऐका इंद्रायणीच्या काठावरती पडून राहिला. धर्मिकारी तिथंच पडून आहे, तिथंच पडून राहिला आणि ज्ञानोबरायने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुकाराम महाराजाजवळ जावं लागेल. ऐका तुकाराम महाराजाजवळ जावं लागेल. तो धर्मिकारी देवकडे गेला, तुकाराम महाराजांच्या जवळ गेला आणि तुकाराम महाराजांना सांगितलं असं असं मला स्वप्नात दृष्टांत. ज्ञानाचा सागर साकार अनेक पद्धतीत वर्णन केले. एवढा ज्ञानी असणारे माऊली ज्ञानोबराय त्यांनी माझ्याजवळ काय पाठवावं हा विचार तुकोबाईच्या मनात आला. डोळ्यातून पाणी आलं आणि डोळ्यातून पाणी आल्यानंतर धर्मेकाराला उत्तर देताना ऐका धर्मेकाराला 11 अभंग दिले, 11 अभंग दिले आणि अंतःकरणामध्ये महाराज माऊली विषयी एक कृतज्ञता व्यक्त करतात. माझे जगद्गुरु तुकोबाई अभंगाच्या पहिल्या चरणात